अडवलास ना? देवावर या पवित्र अग्नीवर तुझा विश्वास नसेल कदाचित, पण माझा आहे. आणि आज देवासमोर या अग्नीच्या साक्षीने मी लग्न करणार आहे. हो, आता हे लग्न कोणीच थांबवू शकत नाही. परत विनंती करतोय, हे लग्न प्लीज थांबव. वेदांत, मी लग्न करणार आहे आज इथे. तू जा इथून. हात्या, तू सांग तुझ्या भावाला. गुरुजी, सप्तपदी तुम्ही चालू करा. आता मला या लग्नात कुठलंही विघ्न नकोय. अरे बघताय काय, बाहेर कडे याला. अरे थांब अण्णा, फक्त अर्धा तास थांबा. तर मी खोटं बोलत असेल किंवा माझा काही वाईट हेतू असेल ना, तर मला शिक्षा द्या. अरे चल, निघल्या बाहेर. पण अण्णा प्लीज हे लग्न थांबवा. चल बाहेर. अण्णा प्लीज हे लग्न थांबवा. अरे चल, ते बघा मग ठरवा. अण्णा प्लीज हे लग्न थांबवा. अरे चल चल चल, बाहेर जा पटपट, चल. गौतम घोरपडे, संपला तुझा खेळ. रे तो पळाला, पकडा त्याला. माझ्या मॅटर मध्ये पडू नकोस हा. आता वाट लावीन तुझी मी. अरे हिम्मत असेल तर समोर येऊन बोल ना. तुझ्या भावाला ती मुलगी आवडते ना, मग घेऊन जायला सांग, कळलं का? मला दुसरी मुलगी सापडेल. हा, हे मी मुलींसाठी जीव वगैरे देत नाही, कळलं? हवं तर ना, मी वेळ पडली तर त्यांचा जीव घेतो. हा, तुला तुला तुझ्या भावाचं तिच्यासोबत लग्न लावायचंय ना, दे ना लावून. येतो मंगलाष्टक म्हणायला. हा, हे बघ, हे सापाबरोबर पंगा घ्यायचा नाही, आधीच सांगतोय. आणि मला जेलमध्ये टाकून तुला काय मिळणार आहे रे? तो तुझ्यासारखी जनावर ना जेलमध्येच बरी आहेत. हो? हे, तू जेलमध्ये टाकणार मला? आधी पकडून तर दाखव. अरे आधी इथून जाऊन तर दाखव. आणि एकदा का तुला अटक झाली ना. अशा चांगल्या फॅमिलीची फसवणूक होते. आरती सारख्या एका एज्युकेटेड आणि आय मीन आद्याच्या लग्नात मी तिला जितकं बघितलं ना, सो त्यावरून मला हेच वाटत होतं की जर आरतीची फसवणूक झाली तर तिचं लाईफ स्पॉइल होईल. आणि म्हणून मी त्या प्रभाकरचा कॉल सिरियसली घेतला. पण हे सगळं जर मी घरी येऊन सांगितलं असतं तर तुम्ही कोणीच विश्वास ठेवला नसता माझ्या. आणि म्हणून मला पोलिसांची हेल्प घ्यावी लागली. एक खरं सांगतो, अमूल्याने जर मदत केली नसती तर हे शक्यच झालं नसतं. अमूल्य, तुला सगळं माहित होतं? अमूल्य, आणि तुला आधीपासून सगळ्या गोष्टी माहिती होत्या, तर मग वेदांतवर एवढे आरोप होत होते तेव्हा का नाही सांगितलंस? का तेव्हा तुझ्या आईचा तुझ्यावर विश्वास नसता बसला? का नाही सांगितलंस ग? अमूल्य, अगं तू मला जेव्हा अडवलंस तेव्हा जरी सांगितलं असतंस ना, तर हे सगळं झालंच नसतं. आपण घरी गेल्यावर शांतपणे बोलू या विषयावर. मंडळी, नाही, खरं तर तुम्ही आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी म्हणून इकडे आलात, पण आज हे, पण तरी तुमचा अमूल्य वेळ तुम्ही हा मला दिलात त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. वेदांत, अण्णा, मी पण निघतो आता. तुम्ही सगळे स्ट्रेस मध्ये आहात, आपण नंतर बोलूयात. मी पण येते 2.
आता कोणता काल पुढे करू ते पण सांग. माझ्या ताईने तुला त्यासाठी सॉरी म्हटलंय आणि आम्ही नाही पळत लांब सॉरी या शब्दापासून. फर्स्ट एड किट आणलंयस म्हणजे आधी मारणार आहेस मग ड्रेसिंग करणार आहेस. इतकं लागलंय तरी तुला मार हवाय. त्या नो एंट्री मध्ये एंट्री केल्यापासून ना माझी लाईफ सारखी नो एंट्रीच्या वाटेवर जाते. पण त्यामुळे तुला ही अर्धी डॉक्टर भेटली ना. आता बोलू नकोस आणि मला ड्रेसिंग करू दे. नाही नको, उगाच रक्त बघून तुलाच चक्कर येईल आणि मला तुला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. गरज नाही पडली, अण्णा आहे तिथेच. हे बघ, हे ड्रेसिंग वगैरे नको आहे. काय ट्रॉफी नाहीये मिरवायला, जखम आहे. हे बघ, मी काय तुला खाणार नाही, त्यामुळे शांत बस आणि दाखव मला. काय करतेस? मंदिरात आहोत आपण. पण तुझा तर विश्वास नाहीये ना देवावर, मग कशाला घाबरतोस? त्यामुळे शांत बस आणि मला करू दे. जरा हळू. मला वाटलं तू टफ आहेस, पण नाही. इथे पण लागेल. बघू. झालं हळू जरा. झालं. मी ड्रेसिंग करते ना तेव्हा लहान मुलंही रडणं विसरतात. एक मिनिट, मी अजिबात रडत नाही. झालं, आलाच तुझ्यातला वेदांत बाहेर. ए, तुझा शर्ट बाजूला घे. हात दाखव तुझा. अगं काय करतेस? लागतंय. तुझ्यापेक्षा ना लहान मुलं परवडली. चल आता मला ड्रेसिंग करू. हे बघ, तू केलंयस तितकं पुरे. मी माझं बघून घे. सुधारणार नाही हा माणूस. What? काही नाही. साहेब, बरं आलं, छान काम केलं. नाहीतर आज आमच्या हातून फार मोठं पाप घडलं असतं. हो, पिक्चर मध्ये डॅशिंग हिरो जशी एंट्री घेतो ना, अगदी तसे आलात तुम्ही. हे कोण आहे? हा ट्रेनी भटजी माझ्याबरोबर काम करतो. ते लग्न आम्हीच लावत होतो. लग्न लावण्याआधी तुम्ही चौकशी का नाही करत? साहेब, लग्नाचा एक सीझन असतो. हो, दिवसाला 4 लग्न लावतो आम्ही. कुणाकुणाची कुंडली बघणार? आम्हाला ऑर्डर मिळाली की आम्ही दक्षिणा घेतो. बाकी सगळं आई वडिलांनी नको का बघायला? मी काय म्हणतोय साहेब, तुम्ही नसते आले तर आम्हाला 5,000 रुपये मिळाले असते, पण 5 रुपये पण नाही मिळाले. मी काय म्हणतो साहेब, हे जे केलं ते तुम्ही उत्तमच केलं, पण अजून एक पुण्याचं काम करा. आमची दक्षिणा तेवढी देऊन टाका. तुम्हाला तर 1 रुपया पण मिळायला नको. हो, आमची काय चूक आहे साहेब? आता मला सांगा, तुम्ही रिसेप्शन साठी हॉल बुक केलात आणि तुमच्या घरी बायपास वरून कोणी वर गेलं तर तो हॉलवाला पैसे सोडतो का? तुम्ही तर बिझनेस वाले हो, तुम्हाला सगळंच माहिती आहे. मग आम्हाला आमची दक्षिणा मिळायला हवी नाही का? मी कॅश नाही ठेवत. साहेब, तुम्हाला माझा नंबर देतो, तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करता का? बरं, काय तुमची लग्न लावण्याची फीस? 5,000 रुपये ठरले होते साहेब. हॅलो, हा विजय, मी तुला एक नंबर पाठवतो, त्यावर 5,000 रुपये पाठव. ठीक आहे सर. पण सर कशासाठी? तुला कशाला पाहिजे ही माहिती? सर मला नकोय ती माहिती, पण ते आपले अकाउंट वाले ते विचारतात ना, म्हणून. आणि सर तुम्ही तर त्यांना तंबी देऊन ठेवली ना की 1 आणि 1 रुपयाची एंट्री झाली पाहिजे म्हणून. बरं सांगा, कोणत्या खात्यात एंट्री करायची? अक्कल खात्यात कर. अक्कल खाती? पाठव लवकर. मिळतील तुम्हाला तुमचे पैसे. धन्यवाद. धन्यवाद. पण ताईचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतंच ना, म्हणून मग
मी आणि वेदांतनी पोलिसांची मदत घेतली. त्याने पुरावे गोळा केले आणि शेवटच्या क्षणी गौतमला अटक झाली आणि थाईची सुटका झाली. मी परत सांगते अण्णा, ताईला विक्रांत बद्दल जे काही वाटत होतं, जे काही वाटतंय, त्याच्याशी आम्ही जे काही केलं याचा काहीच संबंध नाही. ती फक्त गौतमच्या तावडीत सापडायला नको म्हणून आम्ही कुणाला काही सांगितलं. खरं तर त्याचे आई वडील हे खोटे आई वडील आहेत असा संशय मला आधी आला होता, जो मी तुमच्याकडे बोलूनही दाखवला होता. आता गोत्र सांगा. जमदग्नी. दोघांचे गोत्रे वेगवेगळे कसे? भटजींनी त्यांना विचारलं तुमचं गोत्र काय, बर. तर पटकन गौतमची आई म्हणाली जमदग्नी आणि बाबा म्हणाले भारद्वाज. पण तेव्हा मला जरा सुद्धा कल्पना नव्हती की हा माणूस इतका नीच आहे, इतका इतका खोटारडा आहे. अगं पण तरी एका शब्दाने सांगायचंच ना तू. अण्णा, तुम्ही विश्वास ठेवला असता का? जर वेदांत हे सगळं येऊन आधी बोलला असता तर काय झालं असतं हे मला वेगळं सांगायला नको. माझा तुझ्यावरचा विश्वास अधिक दृढ होत चाललाय. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे रे देवा माझा. माझी एकच इच्छा आहे की विक्रांत त्या मुलीला विसरला पाहिजे. पण यावेळेस मी घाई करणार नाही. जे तुझ्या मनात असेल तसंच घडू दे. मला माहिती आहे तुझ्या आशीर्वादामुळे सगळं घडतंय. मी वाट बघेन कधीतरी तूच माझं लग्न तिच्याशी लावून देशील. आई, आजी, विक्रांत सगळे, त्यांचा तुझ्यावर विश्वास आहे. ते तुझ्याकडे काहीतरी मागतायत. मला तर तू आहेस की नाहीयेस या प्रश्नाचं उत्तर आजवर मिळालेलं नाही. पण हे जे सगळं घडतंय ना ते खूप अघटित आहे आणि समजण्या पलीकडचं आहे. ऍटलिस्ट आय हॅव नो क्लू. मी बिझनेस, कन्स्ट्रक्शन, इंजिनिअरिंग या फील्ड मधला माणूस आहे. इमोशन्सना जवळ फिरकू सुद्धा देत नाही. पण तरी मी आरतीबद्दल इमोशनल झालो का मला माहित नाही. वेदांत वानखेडेला हे अशा अवस्थेत एक भिकारी येऊन सांगतो की तुला चहा पाणी हवंय का, नाश्ता करतोस का. हे काय घडतंय? तू खरंच आहेस का रे? मला तर हे सुद्धा माहित नाही की हे कुठल्या देवाचं मंदिर आहे. मी कोणत्या नावाने तुला हाक मारू? मी काय मागू हे सुद्धा मागू शकत नाही की माझ्या भावाची इच्छा पूर्ण कर. कारण अजून तू पुढे काय वाटून ठेवलंय हे माहित नाही ना मला. सो इफ यू आर देअर तर मग तुझ्या दृष्टिकोनातून जे बरोबर असेल ते कर. हे माहिती असून सुद्धा की माझा त्या मुलीशी काही संबंध नाही. खरं तर मला मुली आवडतच नाहीत. पण आरतीसारखी एक चांगली, सिंपल, इनोसंट मुलगी अशा माणसाच्या तावडीत सापडायला नको. तीच काय, रादर कुठलीही मुलगी त्या माणसाच्या तावडीत सापडायला नको. म्हणून मी त्या अमूल्याची हेल्प घेतली. आणि वेदांतने हे सगळं मला सांगितलं नसतं तर? म्हणजे मला ती अमूल्य पण आवडत नाही. पण जर तिने हेल्प केली नसती तर? अमूल्य प्रत्येक मुलगी लग्नाचं स्वप्न पाहत असते आणि ते जर का असं उद्ध्वस्त झालं ना तर कोणी लग्नाचा विचार का करेल? मी आता ठरवलं, मी लग्नच नाही करणार. हे बघ विक्रांत, पुढे त्या आरतीचं कोणाशी लग्न होणार आहे? काय अधिकार आहे या अशा खोटारड्या माणसाला एखाद्या मुलीच्या आयुष्यात येण्याचा आणि तिची सगळी स्वप्न धुळीत मिळवण्याचा? हे बघ, असं समज की तुझ्या आयुष्यात एक काळी रात्र आली होती आणि आता ती रात्र संपली. चल झोप बरं. हे बघ, खूप कठीण प्रसंग ओढावलेला होता तुझ्यावर.
पण आई आणि अण्णांच्या आशीर्वादामुळे, देवाच्या आशीर्वादामुळे आपण ह्या प्रसंगातून खूप सहज बाहेर पडलो. आई, मी खूप 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 खुश आहे की मी तुला या सगळ्या गोंधळातून बाहेर काढू शकले. आणि हे फक्त तूच करू शकतेस. फोन करण्याची परमिशन मिळाली वाटतं घरच्यांची. तुझा जन्म काय पुण्यात झाला होता का रे? नाही का? नाही, काय ना, आम्ही नागपूरची माणसं जे बोलायचं ना तेच बोलतो. आणि खेटर मारायचं असेल ना तर उगाच शब्दातून, कुचकटपणे नाही मारत. नाही, तुझ्या घरच्यांनी बॅन केलं होतं ना आम्हाला, म्हणून विचारलं. बरं सांग, काय काम आहे? का फोन केलंयस? ते मला भेटायचंय तुला. ये ऑफिसमध्ये. नाही, ऑफिसमध्ये नको, पर्सनल आहे. बरं, मग कुठे भेटायचंय? मंदिरात. नाही नाही, मंदिरात नाहीये. तिथे आलो की काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतोच, आणि सांगता येत नाही ना कधी नारळ येऊन बसेल डोक्यावरती. अरे ह्यावेळेस नाही होणार. बरं, किती वेळ लागणार तुला बोलायला? 1 मिनिट 23 सेकंद. त्यात 23 चे 24 झाले ना तर मी वाट बघणार नाही. नाही, 23 चे 24 माझ्याकडून झाले ना तर मी पण तिथे उभी नाही राहणार. बाय द वे, ते अण्णा फोन करतील तुला. नीट बोला त्यांच्याशी. कशासाठी? आता मला काय माहिती कशासाठी. आमच्या घरी अशा गोष्टी विचारण्याची पद्धत नाही. बरं चल, ठेवते आता मी, भेटूयात. काय माणूस आहे हा. नाही, बरोबर आहे. मी जर ह्याच्या आधी फोन ठेवला असता तर ह्याचा इगो हर्ट झाला असता. ह्याचं नाव ना मी शिवापेक्षा इवा ठेवायला पाहिजे. इगो असलेलं वानर. नॉट रिअली. अरे नाही, पण मी वेळेत आली. आता यावर वाद घालणारस का? तू बदलणारच नाहीयेस ना? मला बदलण्याची गरजच नाही. कारण काय ना, परफेक्ट पेक्षा बेटर काहीच नसतं. आणि त्या तुझ्याकडनं सर्टिफिकेटची गरज मला अजिबात नाहीये. सो कशासाठी बोलवलेस ते बोल. थँक्यू. तू माझ्या ताईसाठी जे काही केलंस त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. एनिवेज, माझे 1 मिनिट आणि 23 सेकंड पूर्ण झाले. सो आता तू जाऊ शकतोस. अमूल्य, मी तुझ्या थँक्यू साठी हे काम केलेलं नाहीये. अरे नाही, मी तुला जेन्युअनली थँक्यू म्हणण्यासाठी आली. खरं तर तू जे जे काही वाईट वागलायस ना माझ्यासोबत त्याचा विचार करून. जाऊ दे. तू माझ्या ताईसाठी जे काही केलंस त्याचा विचार करून मी हे ठरवलंय की तू केलेल्या चुकांसाठी तुला माफ करायचं. 1 मिनिट, मी काही चुका केलेल्या नाहीये. मला माहितीये तू तुझ्या चुका कधीच ऍक्सेप्ट करणार नाहीस, पण तरीही मी तुला माफ करते. तू कोण आहेस ग मला माफ करणारी? आणि मी सॉरी म्हणत नाहीये, कळतंय का तुला? पण तरीही मी तुला माफ करते. देवा, तू सुद्धा याला माफ कर. काय ना, आज तो जे काही करतोय ते त्याची त्याला सुद्धा समजत नाही. एक्सक्यूज मी, मी जे करतो ना ते पूर्णपणे विचार करून करतो. हो रे बाबा, ह्या जगात ना तू एकटाच विचारवंत आहेस. बाकीच्यांचे मेंदू म्हणजे रिकामे खोके, नाही का? नाही, ऍक्च्युली तुला असं वाटायला लागलंय की तू माझ्या ऑब्लिगेशनच्या अंडर आहेस. तुला जे समजायचंय ते समज.
नाही नाही अमूल्य, जर तुला असं वाटत असेल ना तर तुला रिपे करावं लागेल. वेळ आले की नक्की कर. एनिवे, मी इथे तुला थँक्यू म्हणण्यासाठी आले होते आणि ते काम आता झालं. बाय. सारखी आपली चिडचिड चिडचिड. कुणाला हवाय असं चिवचिवाट? हे बघ, मी तुला एक लास्ट चान्स देतो, विचार कर. हा, म्हणजे तू मला चान्स देशील आणि मी उड्या मारत तो ऍक्सेप्ट करेन असं वाटलं का तुला? म्हणजे तू ते थँक्यू म्हणालीस ते फेक होतं, तुला खरोखर रिपे नाही करायचं. नाही नाही नाही, मी थँक्यू जेन्युइनलीच म्हणाले होते आणि मी रिपे करेन, पण माझ्या पद्धतीने. बरं, काय आहे तुझी पद्धत? सांगितली असती मी, पण काय ना, तुला भावना समजत नाही आणि त्यामुळेच मी आज तुला कोणत्या भावनेने थँक्यू म्हटलं हे तुला कळलंच नाही. हे असंच वाद घालत बसणारस का तू? आणि तूही ऑफिसमध्ये असं भांडणार आहेस का? हे बघा मूल्य, तू आद्या आणि सार्थकच्या ऑफिसमध्ये काम करणारस, तो त्याने मला काही फरक पडणार नाही, पण त्यांना तुझी गरज आहे. ठीक आहे, दादा आणि वहिनीसाठी मी एकदा विचार करून बघेन. एनिवेज, तुझी वेळ, आय मीन तू मला दिलेली वेळ संपली. येते मी. बाय. खरंच बाई, जे काही झालं ना ते फारच वाईट झालं नाही? कशाबद्दल बोलतेस तू? अगं हेच तुमच्यातला अबोला आणि त्याआधी जे काही घडलं ना त्याबद्दल. आई जाऊ दे ना, आता संपला ना ग तो विषय. तो विषय संपला नाहीये नूतन. अगं त्या मुलीचं शेवटी लग्न झालंच नाही ना. आणि हे बघ, पुन्हा जर का हे घडू नये असं वाटत असेल ना तर काय? तर दोघा मुलांचं लग्न करायला लागेल. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. करूच ये या दोघांचं लग्न, पण आधी वेदांचं. माझं? वेदांचं का? अगं असं काय करतेस? मोठा आहे तो. हा ते ठीक आहे, पण माझ्या मागे लागू नका, मी लग्न करणार नाहीये. आणि तसं या विक्रांत गुडघ्याला बाशिंगा बांधूनच बसलाय, त्याचं करा ना. मला लग्नात अजिबात इंटरेस्ट नाहीये. इंटरेस्ट नसला ना तरी लग्न करावं लागेल. हो, करावंच लागेल. नूतन आपण एक काम करूया, आपणच मुलगी शोधूया. नाही, अशी कोणीतरी मुलगी असेलच ना जी याला लग्नासाठी हो म्हणायला लावेल. अशी मुलगी शोधूया जिला मुली लग्नातच इंटरेस्ट नाही. काय असतं, इंटरेस्ट सेम असले ना की लगेच जुळतं. आणि विक्रांतची काही मला काळजी नाही, त्याचं ठरलंय. मी काय म्हणते नूतन, आपण ना आरतीच्या घरी जाऊन बोलणी करूनच घेऊयात. हॅलो, कोण? आवाज नाही ओळखला माझा? पुरुषोत्तम बोलतोय मी. हो, तर तुमचा आवाज नाही ओळखणार का? बऱ्याच दिवसांनी फोन केलात. हो, मी कधी तुम्हाला कामाशिवाय कधीच फोन नाही केला. जेलमध्ये आरामात होतो मी. मीही खूप लोकांची सेवा केली, गरिबांची, कामगारांची, शोषित वर्गाची. आता पॅरलवर सुटतोय मी. अरे वा, ही तर चांगली बातमी आहे. बाहेर आलात की भेटूच? हा एक काम होतं. हो, बोला ना. 20 लाख रुपये हवे होते. ठीक आहे. कुठे आणि कधी देऊ? 1 मेला सुटका होते माझी. सेंट्रल जेलच्या गेटवर घेऊन ये. आणि रक्कम शक्यतो 100-100च्या नोटांमध्ये असू द्या. होऊन जाईल. चला, ठेवतो मी. या जेलमधल्या हवालदाराच्या मोबाईलवरनं फोन केला होता मी. काळजी घ्या. हो हो, तुम्हीही काळजी घ्या. अच्छा. हवालदार,
दाता तू है सबका, अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. हो अमूल्य मॅडम, ठरलं ना तुमचं? ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. हो पण ऑल द बेस्ट का? नाही म्हणजे तुम्हाला ऑल द बेस्टची गरज नाहीये तशी. हो, तुम्ही तर काही कोणत्याही सिच्युएशन वर मात करू शकता. अगदी बरोबर. पण प्लीज तुम्ही नाही म्हणू नका. काय ना, आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही ऑफिसमध्ये जॉईन व्हावं. हो नक्कीच. पण काय ना, हे सगळं तुमच्या साहेबांवर अवलंबून. बरं चला, तुम्ही सगळेजण कामाला लागा, नाही तर माझ्यामुळे तुम्हाला ओरडा पडेल. हो. सार्थक दादा आणि वहिनी म्हणत होती की मी ऑफिस पुन्हा जॉईन करायला पाहिजे. कर. ऑफिसचा स्टाफही म्हणत होता की मॅडम तुम्ही कधी परत येताय, कधी जॉईन करताय, सगळेच म्हणत होते. हो का? स्टँड अप. उठ उभी राहा. काय झालं? तू इथे येऊन बस. मी सांगतो स्टाफला की आत्तापासून त्यांची फेवरेट अमूल्य मॅडम या खुर्चीवर बसणार आहे. कारण काय आहे ना, आद्या आणि सार्थकला पण तूच हवी आहेस, स्टाफला पण तूच हवी आहेस. युअर अ स्टार अमूल्य. ही कंपनी तूच चालवतेस का? मी बघतो, मी माझ्यासारख्या माणसाला कुठे जॉब मिळणार आहे ते बघतो. नाहीतर एक काम कर, तुझ्याकडेच ठेव ना मला नोकरीवर. एका माणसाला राग आला, इगो हट झाला ना तुझा? अजिबात नाही. सारिका, काय बोलतेस तू? बहीण आहे ना ती तुझी. किती वेळा सांगू तुला मी? किती वेळा सांगू? I hate her. वेदांत वारकडे. मला माहितीये, तो माझ्या लग्नात सगळ्यात मोठा अडथळा असणार आहे. त्याची आई येऊन मावशीचा एवढा अपमान करून गेली, याला काय गरज होती आरतीची मदत करण्याची? नो नो नो. I hate her. I just hate both of them. सारिका, बास. पुरे झाला पोरकटपणा. तुला डोक्यावर बसवलं तर तू जास्तच शेफारली आहेस. काय चाललंय धिंगाणा? हा, आता जर एक शब्द जरी अधिक बोललीस ना तर थोबाड फोडून ठेवीन मी तुझं. तुझं लग्न ठरावं म्हणून मी माझ्या जीवाचा आटापिटा करतोय आणि तुला दम नाही धरवत आहे थोडा? काय एवढी घाई लागली तुला लग्नाची? सांग ना. का वेळा समजावून सुद्धा तुझ्या डोक्यात शिरतच नाहीये का बापावर विश्वास नाही उरलाय तुझा आता? एक लक्षात ठेव सारिका, तुझा हा उतावीळपणा महागात पडेल तुला आणि तो विक्रांत हातातून निसटेल. चल खोलीत जा, तुझ्या खोलीत जा आणि लक्षात ठेव, यानंतर जर कुणाला फोन जरी केलास ना तर तुझ्यासाठी मी जे जे काही करतोय ते सगळं तिथल्या तिथे थांबवेन. तुम्ही कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही. तुम्ही कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही. आय हेट यू. आय जस्ट हेट यू ऑल. हेट एव्हरीबडी. तर याहून अधिक वेळ गेला तरी पोट्टी काय करेल याचा काही नेम नाही. आता मीच जाऊन लवकरात लवकर नूतन वहिनींशी बोलतो. येतो मी. येतो. नक्कीच काहीतरी झालंय.
कशी तू जवळ ये जरा, कोऱ्या कागदाची कविता जशी भावी तशी तू हलके बोलना. बोल काय तेच मी विचारते. काय कुठे काय कुठे काय ऐन उन्हाळ्यात ओल्या सांजवेळी काय हे गाणं कसं काय सुचलं तुला? तू नक्की कॉलेजलाच गेली होतीस ना? लेक्चर होतं ना आज? हो मग कोणी आवडती व्यक्ती भेटली होती का? हा म्हणजे अगदी तसं नाही. म्हणजे विक्रांत भेटला होता. खरं सांग अगं तायडे. हा सुख हे नवे सलगी करे सांगना. आई आता आज जायलाच पाहिजे का तुला? अगं मला तरी कुठे आवडतंय जायला. खरं सांगू का पायच निघत नाहीये ग. पण आई एक सांगू, तू आलीस म्हणून घरातलं सगळं. हा मी फक्त निमित्त मात्र. तू मुलांना समजून घेतलंस ना म्हणून सगळं शक्य झालं. आणि अगं मुलं चुका करणार नाहीत तर कोण करणार? आणि हे बघ आता काहीही झालं ना तरी आबोला धरायचा नाही. आणि थोडं मुलांच्या कलानी घेत जा. मी येईन लवकर परत. नूतन तुला माहितीयेत ना आपले नातेवाईक कसे आहेत ते. अगं आपलं घर जमीन सगळ्यावरती ना गिधाडासारखे टपून बसलेले. कोर्ट कचेऱ्या सुखाने ना मरू नाही देणार नाहीत मला. हक्कपणं सांगते कधी कधी वाटतं ना की नकोतच ही नाती गोती. खरंच आई जाऊ दे ना. लोक अशीच असतात. अगं मी विचार करत होते सार्थक दादा आणि वहिनी म्हणत होती तर मग ऑफिस जॉईन करते. अगं पण तुझी आता मेडिकल एंट्रन्सची एक्झाम आहे ना. 7 मेला आहे ना परीक्षा. अण्णा ते माझं सिलेबस कंप्लीट झालंय. रिव्हिजन बाकी आहे पण मग वेळ आहे हातात. होऊन जाईल. बर अमूल्या तू म्हणतेस ऑफिस जॉईन करायचं पण म्हणजे तो वेदांत चांगला आहे हे आपण बघितलंय. तरी मला जरा काळजी वाटते ग. म्हणजे त्याच्या आईच्या मनातला राग गेलाय नाही गेलाय आपल्याला काहीच माहित नाहीये. नाही ठीक आहे ठीक आहे. मग जो काय निर्णय घेशील ना तो शांतपणे विचार करून घे. मुल्या तुझे वाद होत असतात ना त्या वेदांची. हे बघ तो माझ्याशी चांगला वागला ना तर मग मी पण चांगलं वागेन. नीट राहील. त्याची रिस्पेक्ट कर. प्रेमानेही बोलन पण जर त्याने आगाऊपणा केला ना मग मी. अगं तू शांत राहत जा ग. मला ना तुझी चिंता वाटते कधी कधी. आई तू टेन्शन नको घेऊस ग. थोडाफार बदल होईल त्याच्यात. आणि नाही झाला ना बदल मग टेट फॉर टॅट. मी काही अशी मान खाली घालून बसणारी मुलगी नाही. बरं चला मी जाते आता. माझी आजची रिव्हिजन बाकी. जा मी तुला 12 वाजता कॉफी घेऊन येते नाहीतर पेंगायला लागशील. अरे यू आर द बेस्ट. काय तुम्ही दोघे एवढे गंभीर का होताय पण? अमूल्याला ओळखत नाही का तुम्ही? सहसा तिचे निर्णय नाही चुकत. नका काळजी करू. विजय सर. काय सर? अरे वा पेढे. सर काही गुड न्यूज आहे? अरे ते घे तर. छान आहे. हो ना? हो. पेढा पेढा
घे इथे घे, तू पण घे. पेढा पेढा पेढा. आणि हे बघा, पेढे वाटण्याचं कारण पण आलं. घे घे, तू पण घे. पेड़े किस खुशी में? आपके आने की खुशी में.